नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोल गळ्याला खूप छान अशी साडीच्याच कॉन्ट्रास्ट कलरच्या कपड्यापासून डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जे काही साईजचं माप असेल ते माप घ्यायचं आहे। तर माझा हा 32 इंच साईजचा ब्लाउज आहे। तर मी माझ्या आवडीनुसार 10 इंचाचा गळा आणि अशा पद्धतीने गोल गळा आखून घेतलेला आहे। तर या ब्लाउजचं शोल्डर आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास घेऊन मी गळ्यावरती जो गोल गळा आखून घेतलेला आहे तो केच पेनच्या साहाय्याने अशा पद्धतीने आखून घेत आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला सेम तोच मी डार्क असा करून घेत आहे। तर गोल गळ्याला खूप छान अशी आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर अशा पद्धतीने छान असा गोल गळा तयार करून घेतला आणि साडीचाच गोल्डन कलरचा कपडा मी अशा पद्धतीने थोडा जॉईंट करून घेतला आणि तो बरोबर मी पेपर कॅनव्हासवरती मध्ये सेंटरवरती ॲडजस्ट करून आणि मध्ये सेंटरवरती आपल्याला आधी शिलाई करून घ्यायची आहे। कारण ब्लाऊज पीस हा इकडे तिकडे सरकणार नाही ही काळजी घेत सुरुवातीला मी मध्ये सेंटरवरती शिलाई करून आणि पूर्ण गोल गळा जसा आखून घेतलेला आहे केच पेनच्या साहाय्याने तर त्याच्यावरती पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी। तर अशा पद्धतीने पूर्ण गोल गळ्याला मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि आपण जिथं शिलाई करून घेतलेली आहे तर तिथं मी 1.25 इंचाचं अंतर हे पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी 1.25 इंच अशा पद्धतीने मोजून आणि खडूने आखून घ्यायचं आहे। तर एकसारखं माप हे लक्षात ठेवत आणि मी 1.25 इंच मोजून घेतलं आणि खडूच्या सहाय्याने बरोबर अशा पद्धतीने आखून घेतलं आणि आखून घेतलेले ह्या मापावरती सुद्धा आपल्याला बरोबर सर्व बाजूंनी पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी थोडे बारीक कट मारून घ्यायचे आहेत। महत्त्वाचं म्हणजे की गोल भाग जिथं आहे तिथं सुद्धा थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कडेने शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी जिथं कट मारलेला आहे तो भाग अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि पूर्ण गळ्याचा पूर्ण हा पॅच मी अशा पद्धतीने गोल गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अस्तर वगैरे काहीही पलटवायचं नाही, डायरेक्ट आपल्याला अस्तर ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि हा पॅच त्याच्यावरती आपल्याला उलट्या दिशेने ठेवून घ्यायचा आहे। तर बघू शकतात मी पुढे बरोबर कशा पद्धतीने ठेवत आहे। तर मी बरोबर अस्तर ब्लाऊज पीस ठेवला, त्याच्यानंतर अस्तर ठेवला आणि उलट्या बाजूंनी अशा पद्धतीने मी हा तयार केलेला पॅच ठेवत आहे। तर इथं आपल्याला फक्त हा तयार केलेला गोल गळ्याचा पॅच हा पलटी करायचा आहे आणि अस्तरला तर आपल्याला इथं सर्व बाजूंनी शिलाई करायची आहे। त्याच्यासाठी तो इकडे तिकडे सरकायला नको, तर तुम्ही इथं पिनासुद्धा लावू शकतात। त्याच्यानंतर आतल्या जिथं आपण गोल गळा आखून घेतलेला आहे तिथं मी बरोबर अशा पद्धतीने गोल गळ्यावरती सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे। सुरुवातीला मी मध्ये सेंटरवरती शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंना गोल गळ्यावरती शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी बरोबर हळूवारपणे गोल गळ्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी हाताने छान प्रेस करत आणि कुठेही गुड्या वगैरे पडणार नाही ही काळजी घेत शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर गळ्याचा आतील गोल भाग पूर्ण अशा पद्धतीने कटिंग करून आपल्याला पूर्ण गळ्याला छोटे छोटे बारीक कट मारून घ्यायचे आहेत। कट मारल्यामुळे आपण जे अस्तर वगैरे किंवा डिझाईन ही छान पलटवली जाते। तर कट मारून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने ही पलटवून घेतलं। तर हा साडीचाच कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा आहे आणि त्याच्यापासून मी खूप छान अशी डिझाईन तयार करून घेत आहे।
त्याच्यानंतर बरोबर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। इथं जर का तुम्हाला प्रेस करायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात। अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा तयार केलेला गोल गळ्याचा पॅच आपल्याला बरोबर अशा पद्धतीने चिपकवून द्यायचा आहे। चिपकवून म्हणजे की सर्व बाजूंनी दोघी बाजूंनी शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने गोल्डन कलरचे आणि राणी कलरचे म्हणजेच ब्लाऊज पीसचे अशा पद्धतीने 2.5 इंचाचे किंवा 2 इंचाचे चौक तर ते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आणि तर मी गोल्डन कलरचा एक कपडा वापरला आणि त्याच्यानंतर मी राणी कलरचे 3 पॅच घेतले आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पॅच तयार करून आणि पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे आहेत। आणि ते सुद्धा मी 1 पॅच गोल्डन आणि 3 पॅच राणी कलरचे असे वापरलेले आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पॅच लावून दिले। म्हणजे 1 पॅच गोल्डन कलरचा आणि 3 पॅच मी राणी कलरचे अशा पद्धतीने मी हे पूर्ण गळ्याला लावून घेतले। तर बघू शकतात पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने छोटे छोटे पॅच लावून दिले आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी लेस लावत असणार ती लावू शकतात। तर ही थोडी गोल्डन कलरची नाही तर ही थोडीशी लालसर कलरची आहे आणि ती लेस मी अशा पद्धतीने पूर्ण बाहेरच्या बाजूला गोल गळ्याच्या बाहेरच्या बाजूला बरोबर लावून घेत आहे। आणि कोणतीही लेस लावत असताना आपल्याला तिच्यावरती डबल शिलाई ही करून घ्यायची आहे आणि मी सुद्धा करून घेत आहे। ही शिलाई झाल्यानंतर मी परत डबल शिलाई ही करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर परत मी गोल्डन कलरची लेस घेतली आणि ती अशा पद्धतीने बरोबर इथं लावून घेत आहे आणि तिच्यावरती सुद्धा मी नंतर डबल शिलाई ही करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर ती ऑप्शनल आहे, जर का तुम्हाला बनवायची असेल तर बनवू शकतात आणि जर का बनवायची नसेल तर बनवू नाही शकत, तुमच्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीस घेतला आणि वरचं अंतर मोजून घेतलं तर ते 2 इंच अंतर मोजून घेत आहे आणि तेच अंतर मी खालच्या बाजूला पेपर कॅनव्हास घेतला आणि बरोबर अशा पद्धतीने आधी सरळ लाईन ओढून आणि शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं थोडा मी गोल आकार करून घेत आहे। गोल आकार झाल्यानंतर बरोबर 2 इंच इतकं अंतर येणार हे लक्षात ठेवत मी बरोबर शिलाई करून घेत आहे। तर अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा पॅच आपल्याला ह्याच मापानुसार तयार करून घ्यायचा। 2 इंच अंतर बरोबर मोजून घेतलं आणि त्या मापानुसार मी बरोबर सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे। तर आधी मी ब्लाऊज पीसवरती मोजून घेतलं, त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि इथं सुद्धा आपल्याला सर्व बाजूंनी कट मारून घ्यायचे आहेत। तर गोल गळ्यावर थोडे जवळ अंतरावर कट मारायचे। त्याच्यानंतर मी हा एखाद्या दुसऱ्या वस्तूच्या सहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी आधी हाताच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर कात्रीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने पलटवून घेतलं आणि कोणे हे बरोबर बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचे आहेत। ह्याच पद्धतीने मी दुसराही पॅच तयार करून घेतला। तर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचा नसेल तर तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल आणि मध्य सेंटरवरती अशा पद्धतीने मी सेट करून आणि त्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे। तर याच्या आधी मी कमरेचे दोघंही टक्स मारून घेतले आणि कमरपट्टी जोडून घेतली आणि त्याच्यानंतर हे पॅच मी लावून घेत आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर बघा, इतकी छान अशी गोल गळ्याला डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की लाईक करा।